राम राम, जय सियाराम. रामकथा ऐकत आहोत आपण. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर शिवज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या भागात आज आपण पाहूया की शिव आणि रामाची भेट, शिव आणि रामाची झालेली भेट आणि त्या दरम्यान सतीच्या मनात संशय आला. सतीच्या मनात एक संशय येतो या सर्व गोष्टीमध्ये. तर काय मनामध्ये काय संशय आला आणि तो कशा प्रकारे, ॲक्च्युली पुढची गोष्ट माहीत आहे त्यामुळे मी इथे सांगतो की ते ना तो नुकसानीच कारण ठरला. आणि मी यावर एक गाणं सुद्धा बनवलंय, ते पण आपण पाहूयात. हो सतीच्या मनी संशय आला, सतीच्या मनी संशय आला, अनपतीचा शब्द डावलला, गणपतीचा शब्द डावलला, मनमर्जीचा मार्ग धरला, मनमर्जीचा मार्ग धरला, नुकसानीस तो कारण ठरला, कारण ठरला. सतीच्या मनी संशय आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय सिया राम. तर काय होतं की सतीच्या मनामध्ये संशय येतो. बघा, संशय येणं, प्रश्न येणं, शंका येणं काही चुकीचं नाहीये, गैर नाहीये, ओके आहे, ठीक आहे. पण सतीने काय केलं की शिवजींचं, महादेवांचं त्यांनी ऐकलं नाही. आपला पती काहीतरी सांगतोय ही गोष्ट सतीमातेने ऐकली नाही आणि मनमर्जीचा मार्ग धरला. मनाला जसं वाटेल तसं वागली सतीमाता. त्यामुळं हे जे काय आहे ना, हे सर्व एकंदरीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नुकसानीच कारण ठरल्या आहेत. ठीक आहे, हे नुकसानीचंच कारण ठरलेले आहेत. आता नेमकं काय नुकसान झालं, कसं झालं, काय होतं पुढे पाहूयात आपण हळूहळू. फक्त आज ह्या दोन गोष्टी पाहूयात की शिव आणि रामाची भेट आणि या दरम्यान सतीच्या मनात काय संशय आला, ही गोष्ट आज आपण पाहूयात. त्रेतायुगात भगवान शंकर जे आहेत, महादेव जे आहेत, हे अगस्त्य ऋषींना भेटायला जातात आणि त्यांच्यासोबत आपली सतीमाता, जगज्जननी भवानी सतीमाता सुद्धा त्यांच्यासोबत अगस्त्य ऋषींना भेटायला महादेवांसोबत त्यांच्या आश्रमात जाते. आणि अगस्त्य ऋषी सुद्धा त्यांना, शंकरांना संपूर्ण जगाचं ईश्वर समजून त्यांची पूजा करतात. आणि पुढे ते गोष्टी ते बसतात, काही गोष्टी त्यांच्यात डिस्कशन होतं, चर्चा होते अगस्त्य ऋषी आणि महादेवांमध्ये. पुढे मी सांगण्यापूर्वी आता अगस्त्य ऋषी कोण आहेत हे थोडक्यात आपण पाहूया की महादेव अगस्त्य ऋषींकडे गेलेत. म्हणजे नक्कीच पहिली गोष्ट तर नक्कीच साधी सुधी व्यक्ती नाहीये ही, ठीक आहे. महादेव स्वतः गेलेत अगस्त्य ऋषींना भेटायला. तर अगस्त्य ऋषी म्हणजे कोण आहेत, तर सप्तऋषीमध्ये मानले जाणारे एक ऋषी आहेत. वेदज्ञानामध्ये ते पारंगत आहेत, तपस्वी आहेत, संयमी आहेत. त्याचप्रकारे उत्तर भारतामधून दक्षिण भारतात धर्मप्रसार करणारे एक महान ऋषी आहेत. कोण? अगस्त्य ऋषी. त्यांना आपण अनेक ग्रंथ, स्तोत्र आणि परंपरांचं प्रवर्तक मानतो. आणि अजून एक गोष्ट की दक्षिण भारताचे गुरु म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. दक्षिण भारताचे गुरु अगस्त्य ऋषी असं देखील आपण त्यांना ओळखतो. त्यांनी काय केलं की संस्कृती, ज्ञान, साधना ही दक्षिणेत नेली. आणि दक्षिणेमध्ये जी एक भाषा आहे तमिळ भाषा, त्या तमिळ भाषेचे जनक, त्या तमिळ व्याकरणाचे आद्य जनक म्हणून आपण अगस्त्य ऋषींना ओळखतो, तमिळ भाषेचे जनक. इंटरेस्टिंग आहेत गोष्टी. त्याचप्रकारे विंध्य पर्वताचा गर्वहरण करणारे ऋषी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. विंध्य पर्वताला एकदा गर्व झाला होता, त्या गर्वाचं हरण देखील अगस्त्य ऋषींनी केलं होतं. आणि तसेच समुद्राचं प्राशन करणारे एक शक्तिशाली ऋषी म्हणून सुद्धा अगस्त्य ऋषींची प्रसिद्धी आहे. एकदा काय होतं की देव आणि दानव यांच्यात युद्ध
सुरू असतं आणि दानव काय करतात, असुर जे आहेत हे समुद्रात जाऊन लपतात. त्यावेळेस असं म्हणलं जातं की अगस्त्य ऋषींनी संपूर्ण समुद्र पिऊन टाकला. म्हणजे थोडक्यात काय की त्यांचं तप आणि सामर्थ्य जे आहे ना हे खूप खूप आहे, असीम आहे. ते खूप तपस्वी आणि सामर्थ्यवान आहेत अगस्त्य ऋषी. या अगस्त्य ऋषींकडे गेले आहेत शंकर भगवान. रामायणामध्ये सुद्धा अगस्त्य ऋषींचा महत्वाचा उल्लेख आहे. राम ज्यावेळेस वनवासात फिरत असतात त्यावेळेस अनेक ऋषींना ते भेटतात. त्यापैकीच अगस्त्य ऋषी सुद्धा आहेत. अगस्त्य ऋषींची सुद्धा भेट रामांनी घेतलेली आहे. त्यांच्या आश्रमाला त्यांनी भेट दिली आहे. आणि त्यावेळेस अगस्त्य ऋषींनी काय केलंय, रामांना की नाही दिव्य अशी अस्त्रशस्त्र दिलेत. दिव्य अस्त्रशस्त्र रामाला दिलेत आणि पुढचं मार्गदर्शन केले रामांना. असे हे अगस्त्य ऋषी आहेत. रामांचे जे गुरु आहेत वशिष्ठ, तर या वशिष्ठ ऋषींचे वडील बंधू म्हणून सुद्धा अगस्त्य ऋषींची ओळख आहे. आणि रामांना जे त्यांनी दिव्य अस्त्रशस्त्र दिले की नाही, त्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यांनी कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता रामांना दिलेला आहे. आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर रिव्हॉल्वर एक छोट्या बंदुकीत लिमिटेड गोळ्या असतात. तेच अजून थोडंसं पुढे पुढे गेलो, एक नाव आपण खूप ऐकतो AK-47, धाड धाड धाड, त्यात खूप गोळ्या असतात, राईट. त्याची लिमिट अजून जास्त असते. तर जो बाणांचा भाता असतो त्यामध्ये पण बाण लिमिटेड असतात, परंतु हे अनलिमिटेड, ठीक आहे, कधीही न संपणाऱ्या, कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता रामाला अगस्त्य ऋषींनी दिलेला आहे. आणि अजून इतरही खूप अशी दिव्य अस्त्रशस्त्र रामांना अगस्त्य ऋषींनी दिलेली आहेत. अगस्त्य ऋषींचं नाव जे आहे आपण हे वैद्यशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ऐकतो. रत्नशास्त्र देखील त्यांच्या नावाने उपलब्ध आहे. तर आणि त्यामध्ये त्यांनी रत्नांची उत्पत्ती कशी होते, जेमस्टोन्स ज्याला आपण म्हणतो, खडे, ठीक आहे, तर रत्नांची उत्पत्ती कशी होते, त्यांचे लक्षण काय, गुण काय, त्यांचं परीक्षण कसं केलं जातं, या सर्वांचं मार्गदर्शन त्यांनी रत्नशास्त्रामध्ये केलेलं आहे. मी ज्योतिषमध्ये बघा मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट तर आहेच आहे, पण यस इथे हे सुद्धा मी सांगेन की रत्नाबाबत सुद्धा मी खूप एक्सपर्ट आहे. कोणाला कोणता रत्न सूट होतो, कधी कोणी कसा रत्न धारण करावा नाही करावा, याचं देखील माझी एक्सपर्टी आहे माझ्या गुरूंच्या कृपेमुळे. तर रत्नाबाबत सुद्धा जर कोणाला कधी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि या रत्नाबद्दल सुद्धा अगस्त्य ऋषींनी सांगितलेलं आहे. वैद्यशास्त्राबद्दल सुद्धा अगस्त्य ऋषींनी सांगितलेल्या आहेत गोष्टी. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा, ज्योतिषशास्त्राचे आचार्य म्हणून आपण त्यांना ओळखतो अगस्त्य ऋषींना. सो त्यांनी सुद्धा ते सुद्धा ज्योतिषी होते, लक्षात घ्या. आणि याचबरोबर धनुर्विद्या, मार्शल आर्ट यांच्याशी सुद्धा अगस्त्य ऋषींचा संबंध आहे. अगस्त्य ऋषींचे भारतभरात अनेक आश्रम आहेत. त्यापैकी काही मुख्य जे आश्रम आहेत ते उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर. महाराष्ट्रात सुद्धा अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. कुठे तर अहिल्यानगरमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये, प्रवरा नदीच्या काठावर, तिथे अगस्त्य ऋषींचं आश्रम आहे, मंदिर आहे. त्याचप्रकारे आंध्र प्रदेश, तिरुपती, तामिळनाडू, चेन्नई जवळ सुद्धा अगस्त्यकूट पर्वत या ठिकाणी अगस्त्य ऋषींची आश्रम आहेत. तर थोडक्यात मी अगस्त्य ऋषींची माहिती सांगितली, ठीक आहे. हे असे आहेत अगस्त्य ऋषी, आणि यांना भेटायला शंकर भगवान गेले आहेत आणि सोबत जगज्जननी महाभवानी सती माता सुद्धा गेली आहे. तर ज्यावेळेस आश्रमात जातात, बसतात ते, त्यांच्यामध्ये काही चर्चा होते ऋषी, अगस्त्य ऋषी आणि शंकर भगवान यांच्यात. ऋषी काय करतात, अगस्त्य ऋषी त्यांना रामकथा सांगतात महादेवांना. ते ऐकून की नाही शंकर भगवान खूप संतुष्ट होतात. शंकरांना संतुष्टी देणारं एकच नाव आहे, ते म्हणजे काय तर राम. राम राम.
या राम नामाने शंकर भगवान खूप संतुष्ट होतात आणि त्यांची सुंदर रामकथा अगस्त्य ऋषींनी सांगितली. किती संतुष्ट झाले असतील शंकर भगवान, किती आनंद झाला असेल. वा वा, खूप आनंद झाला त्यांना ऐकून. संतुष्ट झाले शंकर भगवान. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जे रामरक्षा स्तोत्र आहे ना, या रामरक्षा स्तोत्राची प्रेरणा सुद्धा शंकर भगवानांनी दिलेली आहे. त्याच प्रकारे हे जे रामचरित मानस आपण ही जी कथा पाहतोय, या रामचरित मानसच्या मागे सुद्धा शंकर भगवानचीच तर प्रेरणा आहे. शंकरांना, शिवजींना राम नाम खूप प्रिय, खूप प्रिय. ठीक आहे. रामरक्षा स्तोत्रामध्ये उल्लेख आपण पाहू शकतो. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हर तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुध कौशिक. राम राम जय राम, राम जय राम, राम जय राम. आणि अजून पुढे काय उल्लेख आहे रामरक्षा स्तोत्रामध्ये की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्रामध्ये पण राम नामाची महिमा, राम नामाचं गुणगान आपण त्या तिथे महत्व पाहू शकतो. तर रामनाम, रामाची कथा ऐकून शंकर भगवान खूप संतुष्ट झाले आणि ऋषींनी की नाही शंकरांनाच हरिभक्तीविषयी काही प्रश्न विचारले, सुंदर प्रश्न विचारले. का असतं की छान गुरु आणि शिष्य, चांगला गुरु आणि चांगला शिष्य जर बसले ते त्यांची एक मैफिल वेगळीच असते. ठीक आहे. तर ऋषींनी सुद्धा शंकरांना काही प्रश्न विचारले. त्यावेळेस शंकरांनी सुद्धा अगस्त्य ऋषी जे आहेत ते अधिकारी आहेत, भक्त आहेत असं समजून त्यांनी भक्तीचं रहस्य त्यांना समजावून सांगितलं. भक्तीबद्दल त्यांच्यात खूप छान चर्चा झाली. आणि अशा प्रकारे श्रीरामांच्या गुणांची कथा सांगत ऐकत काही दिवस शंकर भगवान जे आहेत ते तिथे राहतात आश्रमामध्ये. तर अशा प्रकारे काही दिवस राहून ते आपल्या कैलास पर्वताकडे जातात, शंकर आणि सती. आणि हे सर्व इथे होत असताना त्या काळात काय होतं की रामांनी, ठीक आहे, अधर्माचा नाश करण्यासाठी, पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी श्रीहरींनी रघुवंशामध्ये राम अवतार घेतला होता. ते अविनाशी भगवान राम हे पितेच्या आज्ञेनुसार, वडिलांच्या आज्ञेनुसार राज्याचा त्याग करून तपस्वी साधूच्या वेशात दंडकारण्यामधून चालत होते. ठीक आहे. आपल्या वडिलांची आज्ञा आहे हे समजून त्यांनी राज्यकारभार त्याग केला. वडील आणि मुलगा यांच्यात सुद्धा कसं नातं असावं हे सुद्धा इथे आपण पाहू शकतो. बोलूया आपण हळूहळू सगळ्याच एकेका गोष्टीवर. तर इथे काय हे आलंय, उल्लेख आलाय की त्यावेळेस मग ते तपस्वी साधूच्या वेशात वनवासात तिथून चालत असतात दंडकारण्यामधून. आणि शंकर कैलासाला जात असताना की नाही ते मनात मग विचार करतात की राम अवतार तर इथे झालेला आहे पृथ्वीवर, मग आता मला त्यांचं दर्शन कसं होईल बरं. प्रभू श्रीरामांनी गुप्तपणे अवतार घेतलाय आणि मी जर तिथं गेलो तर सर्व लोकांना ते कळेल. शंकरांच्या मनात की नाही बाबा मी कसं दर्शन करू, भगवंताचं दर्शन मी कसं करू, या विचाराने शंकर अस्वस्थ झाले. त्यांच्या मनात खूप अस्वस्थता निर्माण झाली. आणि इकडे शंकरांचं हे काय चाललंय हे सतीला काही माहीतच नाहीये. सती विचार करते काय चाललंय, यांचं थोडस जरा डिस्टर्ब दिसत आहेत, काय चाललंय त्यांना काहीच माहिती नाहीये सती मातेंना. आणि तुलसीदासजी कसं म्हणताय तिथं की शंकरांच्या मनामध्ये रहस्य जे आहे रामावताराचं हे उघड होण्याचं भय होतं. त्यांच्या मनात भीती पण होती की अरे मी जर गेलो तर लोकांना कळेल.
ते गुप्त रूपाने सगळ्या गोष्टी सुरू आहेत, ते रहस्य उघडेल याच्यामुळे त्यांना भीती सुद्धा वाटत होती. पण मी दर्शन कसं म्हणजे मिस करू? त्या दर्शनासाठी माझे नेत्र आसुसलेत, ते डोळे माझे आसुसलेत. शंकरांना या दोन्ही भावना एकत्र आहेत शंकरांच्या. ठीक आहे. आणि असं सगळं चालत असताना त्यांच्या मनात काय येतं की बाबा मी जर आता जर गेलो नाही तर मला, आणि रामांचं दर्शन जर घेतलं नाही प्रभू श्रीरामांचं, तर मला नंतर मात्र मला पश्चातापच करावा लागेल. काय करू बरं? म्हणजे असं सगळं गोष्टी शंकरांच्या मनात चालू आहेत आणि नेमकं काय करावं काही कळत नाहीये, काही सुचत नाहीये. अशा प्रकारे शंकर जे आहेत ते काळजीत पडतात. त्यावेळेस काय होतं, इकडे धर्तीवर नीच रावणाने मारीच राक्षसाला आपल्या हाताशी धरून की नाही ते सगळं त्यांचा प्लॅन ते ठरवतात. मारीच जो आहे तो हरण होतो. इकडे हा जो रावण आहे, नीच रावण, तो जातो सीतेचं हरण करून घेतो कपटाने. ठीक आहे, कपटाने सीतेचं हरण करून घेतो. आपल्या सर्वांना थोडक्यात ही गोष्ट माहिती आहे. आपण पुढे डिटेलमध्ये गोष्टी पाहूयात. इथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे की सीतामातेचं हरण करून घेऊन जातो रावण. आणि पण त्याला त्यावेळेस श्रीरामांचा प्रभाव काही माहिती नाहीये. श्रीराम कोण आहेत त्यांना माहिती नाहीयेत अजून. इकडे मग श्रीहरी म्हणजे प्रभू श्रीराम त्या मारीच राक्षसाला मारून राम आणि लक्ष्मण आश्रमात येतात आणि तिथे सीतेला पाहतात, तर काही तिथे आश्रमात सीता दिसत नाही. त्यावेळेस प्रभू श्रीराम जे आहेत हे सामान्य माणसाप्रमाणे, सामान्य माणसाला जसा विरह होतो की नाही आपला प्रिय व्यक्ती दूर गेल्यावर, या अशा सामान्य माणसाप्रमाणे ते विरहाने व्याकुळ होतात. कसं वर्णन केलं इथं गोस्वामी तुलसीदासजींनी की बिरह बिकल नर इव रघुराई, बिरह बिकल नर इव रघुराई, खोजत बिपिन फिरत दो भाई, राम सिया राम जय जय राम. बिरह बिकल नर इव रघुराई, सामान्य माणसाप्रमाणे, नर इव रघुराई, सामान्य माणसाप्रमाणे ते विरहाने व्याकुळ होतात. बिरह बिकल, विरहाने ते व्याकुळ होतात. खोजत बिपिन फिरत दो भाई, आणि ते दोघे भाऊ सीतेला खोजत म्हणजे शोधत वनामध्ये फिरू लागतात. खूप दुःख होतं श्रीरामांना. ज्यांना कधी संयोग वियोग होत नाही असे हे साक्षात परब्रह्म भगवंत आहेत, त्यांना संयोग वियोगचा काही दोष नाहीये, त्यांना ह्या गोष्टी बाधत नाहीत. परंतु ज्यांना संयोग वियोग होत नाही त्यांच्यात प्रत्यक्ष विरहाचं दुःख दिसत आहे. ज्यांना कसं सांगतायत गोस्वामी तुलसीदासजी इथे की कबहू जोग बियोग न जाके, कबहू जोग बियोग न जाके, कधी त्यांना जोग वियोग योग वियोग न जाके त्यांना कधी होत नाही. देखा प्रगट बिरह दुखू ताके, देखा प्रगट बिरह दुखू ताके, त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष विरहाचं दुःख दिसतंय. हे म्हणजे काय बरं, म्हणजे हे भगवंत आहेत. आणि मग हे कसं, म्हणजे हे जे श्री रघुनाथांचं जे चरित्र आहे ना हे मोठं विचित्र आहे. म्हणजे हे सिद्ध ज्ञानीजनच जाणतात असं इथं गोस्वामी तुलसीदासजी लिहित आहेत. अति विचित्र रघुपती चरित जानही परम सुजान, अति विचित्र रघुपती चरित्र, श्री रघुनाथांचे चरित्र मोठं विचित्र आहे. जानही परम सुजान, जे परम सुजान आहेत, जे सिद्ध ज्ञानीजन आहेत तेच ह्या चरित्राला जाणतात. जे मतिमंद बिमोह बस, जे मतिमंद बिमोह बस, हृदय धरही कचुआन, जे मतिमंद आहेत, जे मोहाला बळी पडतात ते मनामध्ये काहीतरी विपरीतच समजतात. त्यांना ही श्री रघुनाथांची महिमा लीला या गोष्टी त्यांना नाही समजत. आणि ह्या गोष्टी इथं असं सुरू आहेत. त्यावेळेस शंकरांनी श्रीरामांना बघितलं, श्रीरामांना शंकरांनी बघितलं. शंभू समय तेही रामही देखा, शंभू समय तेही
रामही देखा. त्यावेळेस शंभू समय शंभूंनी तेही रामही देखा, रामांना त्यांनी बघितलं. उपजा हिय अति हर्षू विशेषा, आणि त्यांना पाहून उपजा हिय अति हर्षू विशेषा, त्यांच्या मनामध्ये खूप ही अति हर्षू खूप खूप आनंद झाला, त्यांच्या मनात खूप आनंद झाला. भरी लोचन छबी सिंधू निहारी, भरी लोचन छबी सिंधू निहारी, कुसमय जानी न किनी चिन्हारी. कसं लिहितायत? भरी लोचन छबी सिंधू निहारी. आपल्या आवडत्या व्यक्तीला बघितल्यावर किती आपण डोळे भरून पाहतो की नाही, तसंच भरी लोचन छबी सिंधू निहारी, अतिशय सुंदर श्रीरामांना शंकरांनी डोळे भरून पाहिलं. भरी लोचन छबी सिंधू निहारी, निहारलं त्यांनी, श्रीरामांचं दर्शन घेतलं. परंतु अप्रासंगिक होईल कुसमय जाणे, काही आत्ता योग्य वेळ नाहीये. काय असते, सगळ्या गोष्टींना एक योग्य वेळ असते, योग्य वेळेची वाट पाहायची असते. तर आत्ता अप्रासंगिक होईल, कुसमय आहे, व्यवस्थित वेळ नाहीये, म्हणून त्यांनी ओळख दिली नाही. त्यांनी आपलं फक्त दर्शन घेतलं. कुसमय जानी न किनी चिनारी, त्यामुळं त्यांनी आपलं दर्शन घेतलं. अप्रासंगिक होईल म्हणून काही ओळख दिली नाही आणि पुढे निघाले. काय म्हणत निघाले? जय सच्चिदानंद जगपावन, जय सच्चिदानंद जगपावन, जगाला पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदाचा विजय असो, विजय असो, असं म्हणत कामदेवाचा नाश करणारे हे श्री शंकर पुढे चालू लागले. त्यांना खूप 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 हर्ष झाला, त्यांचं अंग असं खूप रोमांचित झालं. श्रीशंकर खूप रोमांचित होऊन खूप असं आनंदाने जय सच्चिदानंद जगपावन, जय सच्चिदानंद जगपावन असं खूप आनंदाने ते सतीबरोबर पुढे चालू लागले. आता मला सांगा, हे असं बघून सतीला काय वाटलं असेल? बरोबर आहे, जे बऱ्याच जणांच्या तुमच्या मनात येत असेल ना, त्याच गोष्टी आल्या. सती म्हणाली, शंकरांची ही अवस्था बघून तिच्या मनात मोठा संदेह तयार झाला. हे काय चाललंय शंकरांचं? शंकर भगवान आहेत आणि हे काय करतायत, म्हणजे काय चाललंय? सती मातेला काही कळलं नाही. कसं लिहितंय तिथं की सती सो दसा शंभू कै देखी, सती सो दसा शंभू कै देखी. सतीने शंभूंची जी दशा पाहिली, अवस्था पाहिली. उर उपजा संदेहू विशेषी, तिच्या मनात मोठा संदेह उत्पन्न झाला. शंकरू जगतबंद जगदीशा, शंकर तर स्वतः जगतबंद जगदीश आहेत, जग त्यांची वंदना करतो. सूर नर मुनी सब नावत सीसा, जे सूर नर देव ऋषी मुनी सगळेजण त्यांच्यापुढे नतमस्तक होतात शंकरांपुढे. त्या शंकरांनी, बर का, अशा शंकरांनी एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधाम म्हणून प्रणाम केला. तिनं म्हणजे त्यांनी तिनं नृपसुतही किन परनामा, त्यांनी अशा शंकरांनी एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधाम म्हणून त्यांनी प्रणाम केला. आणि त्यांचं सौंदर्य पाहून, त्यांचं सुंदरता पाहून ते त्यांच्या प्रेमात, इतकं प्रेमात बुडून गेले की अजूनही त्यांच्या त्या मनाला ते आवरू शकत नाहीये, तितके ते रोमांचित झालेत, इतकं हर्षित झालेत. हे काय आहे, हे काय, हे 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 कळतच नाहीये सतीमातेला, काय चाललंय हे. बरं, हे तिन नृपसुतही किन परनामा, कही सच्चिदानंद परधामा, त्यांना सच्चिदानंद परधाम म्हणतायत. भये मगन छबी तासू बिलोकी, अजहू प्रीती उर रहती न रोकी. अजूनही त्यांच्या मनातली ती जी प्रीती आहे ती न रोकी, अजहू प्रीती उर रहती न रोकी. मनातील त्यांचं प्रेम आवरत नाही, इतकं ते बुडून गेलेत ते त्या रामामध्ये. काय बरं हे, काय हे सती मातेच्या काही लक्षात येत नाही, काय चाललंय बरं हे. आणि काय म्हणते सती पुढे की जे ब्रह्म सर्व व्यापक आहेत, मायारहित आहेत, जन्मरहित आहेत, अगोचर आहेत, इच्छारहित आहेत, भेदरहित आहेत, ज्यांना वेद जाणत नाहीत, ते ब्रह्म म्हणजे असं देह धारण करून मनुष्य कसं बरं होऊ शकतील, मनुष्य कसं बरं होऊ शकतील. आणि जरी हे विष्णूचे अवतार असले तरी देवांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करणारे जे भगवान विष्णू आहेत ते सुद्धा शंकरांसारखेच सर्वज्ञ आहेत.
विष्णू भगवान पण सर्वज्ञ आहेत, ज्ञानाचे भंडार आहेत, लक्ष्मीपती आहेत, असुरांचा नाश करणारे, असुरांचे शत्रू आहेत भगवान विष्णू. ते भगवान विष्णू सुद्धा ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांना ते काही जाणत नाहीत का? ते सुद्धा जाणते आहेत. मग असे भगवान विष्णू हे काय अशा अज्ञानाप्रमाणे एका स्त्रीचा शोध घेत फिरतील का? सीते सीते म्हणून त्या वनामध्ये एका सामान्य माणसासारखं विरहाने व्याकुळ होऊन फिरतायत. असं अज्ञानाप्रमाणे भगवान विष्णू असं वागतील का? राम खरंच भगवंताचा अवतार आहेत का? भगवंत आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींचं जे प्रश्न आहेत ना सतीमातेच्या डोक्यात, सगळं हे प्रश्न संदेह तयार झाले. पण आता सतीमातेला की नाही अजून एक गोष्ट वाटते की ठीक आहे, तिच्या मनात हे असे एवढं शंकांचं संदेहाचं वादळ निर्माण झालंय की काय चाललंय काय कळत नाहीये. परंतु सतीमातेला अजून एक गोष्ट मनामध्ये येऊन नक्कीच जाते की संभुगिरा पुनी मृषा न होई. परंतु शंकरांचे वचन सुद्धा खोटे असू शकणार नाही. शिव सर्वज्ञ जानू सब कोई. शिव तर सर्वज्ञ आहेत, ते सर्वांना माहिती आहे. शिव सर्वज्ञ जानू सब कोई. असं संशय मन भयऊ अपारा, होई न हृदय प्रबोध बिचारा. तिच्या मनात काय येतं की शंकरांचं वचन सुद्धा खोटं असू शकणार नाहीत. शिव जे आहेत हे सर्वज्ञ आहेत, सगळेजण जाणतात. सतीच्या मनात अशा प्रकारे संशयाचं काहूर उठलं. असं संशय मन भयऊ अपारा. त्याच्या मनामध्ये खूप अपार संशयाचं काहूर उठलं. होई न हृदय प्रबोध बिचारा. आणि कशाही प्रकारे तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता. म्हणजे हेही वाटते आणि हेही वाटते की हे असं कसं शक्य आहे, हे असं कसं वागतील राम, आणि म्हणजे हे जर भगवान असतील तर असं कसं वागतील, आणि नाही शंकर त्यांना प्रणाम करतायत म्हणजे काहीतरी असेल. हे दोन्ही गोष्टी तिच्या मनामध्ये चालू आहेत. परंतु हे फक्त चालूच आहेत. तिच्या मनात सतीमातेच्या मनात कसल्याही प्रकारचा ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता. इथपर्यंत आज आपण या गोष्टी पाहूयात आणि पुढे काय होतं आपण या पुढील भागात ही कथा कंटिन्यू करू. आजच्या गोष्टीवर आधारित मी एक गाणं सुद्धा बनवलंय, ते मी इथं प्ले करेन, ते सुद्धा तुम्ही नक्की ऐका. तर आज आपण अशा प्रकारे पाहिलं की शिव आणि रामाची भेट कशी होते आणि सतीच्या मनात काय संशय तयार होतो, का संशय तयार होतो. कथेचा पुढचा भाग घेऊन मी पुन्हा लवकरच येईन. ज्योतिष रत्न वास्तुशास्त्र याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क जरूर करा. कोणत्याही विषयांवर आध्यात्मिक आणि कुंडलीच्याद्वारे प्रामाणिक अभ्यास इथे मी करत असतो. माझं एक पुस्तक देखील आहे लग्न करताना. ते पुस्तक देखील तुम्ही नक्की वेबसाईटवरून वाचा. ई बुक आहे. लग्न करताना आणि लग्नानंतर सुद्धा खूप उपयोगी पडेल असं ते पुस्तक आहे. तर ते देखील तुम्ही वेबसाईटवर जरूर पहा. आपण भेटूया पुढील भागात. मला कल्पना आहे की याच्या पुढची कथा सुद्धा इथेच कंटिन्यू व्हावं असं देखील काही जणांना वाटत असेल की अरे असं मध्येच कट कशाला करतोय आपण. मलाही तो मोह आवरत नाहीये. परंतु थोडंसं आपण आत्ता विश्राम घेऊयात. या रामकथेचा पुढचा भाग घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईन. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सतीच्या मनात जे आहे ते संशय तर आलेलाच आहे. आज आपण पाहिलंच आहे सतीच्या मनात संशय आला आणि तिचं कसल्याही प्रकारे काही ते शंकेचं ती समजून घेतलं नाही. काय असतं की समजवतात, महादेव जे आहेत ते समजवतात, परंतु ती समजूनच घेत नाही. आणि अशा प्रकारे ती रामांची परीक्षा घ्यायला जाते. रामांची परीक्षा घेण्याचं ती ठरवते. काय होतं पुढे हे आपण पुढील कथेमध्ये पुढील भागात पाहूयात. आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा लवकरच भेटूयात. तोवर राम राम, जय सियाराम, जय सियाराम. हो सतीच्या मनी
संशय आला सतीच्या मनी संशय आला अनपतीचा शब्द डावलला गणपतीचा शब्द डावलला मनमर्जीचा मार्ग धरला मनमर्जीचा मार्ग धरला नुकसानीस तो कारण ठरला सतीच्या मनी संशय आला श्रीराम जय जय राम श्रीराम जय सिया राम त्रेतायुगात शिव निघाले अगस्त्यांना भेटाया सोबत सती शांत भावे ज्ञानधारा एकाय सप्त ऋषींमध्ये महान ते तपशक्ती अपार दक्षिणेला धर्म नेणारे ज्ञानाचे विस्तार वेदशास्त्र साधना घेऊन संस्कृती रुजविली ज्यांनी अज्ञानाचा अंधार हरुनी ज्योती पेटविली त्यांनी रामाला दिली दिव्य अस्त्रे मार्गही दाखविला अगस्त्य ऋषींच्या आश्रमात शिवांनी संवाद साधला सतीच्या मनी संशय आला श्रीराम जय राम श्रीराम जय सिया राम रामकथा जेव्हा उमटली ऋषींच्या ओठी गोड भक्तीचे गूढ उलगडत होते भाव झाले जोड शिव हरले त्या भावामध्ये डोळे झाले ओले रामनामाच्या स्मरणाने अंतरंग उजळले काही दिवस त्या आश्रमात समाध झाला गहन भक्ती म्हणजे काय असते मिळाले दिव्य दर्शन सतीच्या मनी संशय आला श्रीराम जय राम श्रीराम जय सिया राम कैलासाला परत निघाले शिवसती दोघे तेव्हाच पृथ्वीवर आले राम अवतार योगे पित्याच्या वचनासाठी राज्य त्यागून गेले दंडकारण्यात व्याकुळ सीतेस शोधू लागले शिव म्हणती गुप्त आहे हा विष्णूचा अवतार मी जर गेलो प्रत्यक्ष पुढे होईल उलगड साकार दुरून पाहूया रामाला भाव अंतरी दाटला पण सतीच्या मनामध्ये संशय हळूच जागा झाला सतीच्या मनी संशय आला श्रीराम जय राम श्रीराम जय सिया राम शंकरांच्या अंतरी उठली विचारांची वादळे राम दर्शनाच्या ओढीने आसुसले ते डोळे भीती एक मनात दाटली संधी निसटून जाईल आज न पाहिले रामाला तर पश्चातापच राहील नेत्र मात्र त्या मार्गावर दर्शनासाठी आसुसले मनातील त्या भावनांचे सतीला काहीच न कळले सतीच्या मनी संशय आला श्रीराम जय राम श्रीराम जय सिया राम श्रीराम जय सिया राम श्रीराम जय सिया राम तेव्हाच काळाने रंग बदलला रावणाने डार रचला मारीच हरण होऊन पुढे मोहाचा जाळा विणला सीतेचे हरण करून गेला लंकेचा अधिपती रामाला ठाऊक नव्हता हा रावण दुष्ट कपटी हरणाचा अंत करून परतले राम लक्ष्मण आश्रमात सीता न दिसता व्याकुळ झाले मन सामान्य मनवापरी व्याकुळ झाले राम वनोवन फिरती शोधत घेतात सियेचे नाम सतीच्या मनी संशय आला श्रीराम जय राम श्रीराम जय सिया राम ज्यांना नाही संयोग वियोग त्याई
शंकरांनी पाहिले रामाचे ते रूप, जय सच्चिदानंद जग पावन म्हणती ना उघडले स्वरूप. आनंदाने रोमांचित झाले, पुढे निघाले शांत. सती समोर उभी राहिली प्रश्नांची मोठी भ्रांत. हा कसा असेल परमेश्वर, मानवा परी का वागे. विष्णू असे ज्ञानसागर, मग हा शोध कशासाठी लागे. शंकरांचे बोल सत्य तरी भास होती खोटे. ज्ञानदीप न उजळता अंतरी संशय दाटे. सतीच्या मनी संशय आला, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय सिया